अंधेरी पूर्व विधानसभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर्फे भव्य हळदी कुमकुम सोहळा सुरू झाला। होय, आम्ही तुम्हाला सांगतो की शुक्रवार 24 जानेवारी 2025 रोजी संध्याकाळी शिवसेना उद्धव गटाचे उपविभाग प्रमुख श्री अंधेरी पूर्व येथे असलेल्या आरसी मारुती शाळेच्या परिसरात अशोक मिश्रा यांच्या पत्नी रागिनी अशोक मिश्रा यांनी भव्य हळदी कुमकुम कार्यक्रम आयोजित केला होता, ज्यामध्ये मोठ्या संख्येने स्थानिक लोकांनी उपस्थिती नोंदवली। यावेळी सुनीता अनिल परब, शिवसेना विभाग संघटक राजू ताई पटेल, माजी आमदार ऋतुजा रमेश लटके, विधानसभा संघटक मंदाकिनी कदम, माजी नगरसेविका प्रियंका प्रमोद सावंत, संघटक रागिनी अशोक मिश्रा, शिवसेना नेते प्रमोद सावंत, शेखर भाटकर आदी उपस्थित होते। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना उपविभाग प्रमुख अशोक मिश्रा यांच्यासह शिवसेना उद्धव पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती विशेष होती। आम्ही तुम्हाला सांगतो की या कार्यक्रमादरम्यान अनेक प्रकारच्या खेळांचा समावेश करण्यात आला होता, ज्यामध्ये प्रथम आणि द्वितीय किंमतीत योग्य बक्षिसे देण्यात आली होती। एवढेच नाही तर हळदी कुमकुम दरम्यान आलेल्या सर्व स्थानिक महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या होत्या। यहाँ पर जो हल्दी कुमकुम का समारंभ हो रहा है, जो अशोक मिश्रा जी और उनकी मिसेस योगिनी जी ने रखा है, यहाँ पर आई हुई सभी महिलाओं को मैं शुभेच्छा देती हूँ। आज मकर संक्रांत जाने के बाद हमारे हिंदू पद्धति के अनुसार तिलगुड़ गया गोड़ गोड़ बोला, तो संक्रांति में एक लोगों को हल्दी कुमकुम का जो आनंद रहता है वो महिलाओं को ज़्यादा रहता है। तो वही कार्यक्रम हमारे अशोक मिश्रा ने लगाया है। अशोक मिश्रा ने जो कार्यक्रम लिया है, इसके लिए उसको हार्दिक शुभेच्छा देती हूँ और माँ भवानी से यही प्रार्थना करती हूँ कि हमारे इस विभाग के लोगों को ये संक्रांत बहुत अच्छी जाए और नया साल बहुत अच्छा जाए। ऐसा है कि देखिए, महानगर पालिका के चुनाव आ रहे हैं और हमारे मुंबई के लोग जो हैं वो सब जानकार हैं और इसी हिसाब से हम लोग की हमारी सब तैयारियां चालू है। आज ये हल्दी कुमकुम का भाग भी एक महानगर पालिका के चुनाव के हिसाब से ही रहता है, क्योंकि लोगों का संपर्क बढ़ना चाहिए और महानगर पालिका यानी डोर टू डोर संपर्क रहना बहुत ज़रूरी रहता है। वही कार्य ये हम लोग कर रहे हैं। बघा, शिवसेनेने आजपर्यंत 80% समाजकारण आणि 20% राजकारण केलेलं आहे। नेहमी शिवसेना समाजाला काही ना काहीतरी देतच असते। त्या अनुषंगाने अशोक मिश्राजीने हा महिलांसाठी जो आहे ते कार्यक्रम घेतलेला आहे, अतिशय सुंदर असा, आणि जर तुम्ही बघत असाल तर भरपूर महिला ह्या कार्यक्रमाला इथे उपस्थित आहेत। असेच कार्यक्रम आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून सगळे घेतले जातात आणि सगळ्या स्तरापर्यंत पोहोचण्यासाठी शिवसेना प्रयत्न करत असते। आजचा हा कार्यक्रम खरं बघितलं गेलं तर महिलांचा सत्कार होता। महिला दिवस रात अहोरात्र
मेहनत करत असतात, झटत असतात. त्यांच्या महिलांच्या शिवाय जी आपल्या घरातली महिला आहे किंवा इतर महिला आहेत त्यांच्याशिवाय हा संसारचं अस्तित्व किंवा संसारचा आपण विचार करू शकत नाही. ते दिवसरात कार्य करत असतात, म्हणून त्यांना एक स्ट्रेस फ्री त्यांना एक मनोरंजन भेटावं म्हणून आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलं. माझी धर्मपत्नी रागिनी मिश्रा या कार्यक्रमाचे आयोजक होते. खरंच त्यांची ही अपेक्षा होती की आपण महिलांसाठी काय करूया, तर त्यांनी सांगितलं की हळदी कुंकुम करूया, त्यांच्या साथ बरोबर एक आपण मनोरंजन असा एक कार्यक्रम ठेवूया. त्यांचं ऐकून त्यांच्याकडून जे त्यांनी हे सांगितलं, मला विनंती केली की आपण मिळून करूया, त्यासाठी आम्ही हे कार्यक्रम राबवला. सर्व नेते इथे उपस्थित होते, तर त्याबद्दल सांगा. नाही, मी आता तुम्हाला सांगितलं की जेव्हा आमचे कार्यक्रम असतात, सामाजिक कार्यक्रम असतात किंवा आमचे पक्षाचे कार्यक्रम असतात, आमचे जे वरिष्ठ आहेत ते आमच्यासोबत नेहमी उभे असतात, आमची पाठराखण करतात, आमचा मनोबल वाढवतात. त्यासाठी आमचे वरिष्ठ नेते इथे आले होते. स्थानिक लोकांना तुम्ही काय मेसेज द्या? स्थानिक लोकांना फक्त मी हेच मेसेज देत असतो, हे जे आज चालू आहे की प्रत्येक समाजात द्वेष आणि आपसात एकामेकाला लढवतात आहे, ते मनात न आणता आपण एकत्रित संघटित कसे राहू, आपला महाराष्ट्र आणि आपला देश पुढे कसा जाईल यासाठी आपण सर्वांनी एकत्रित राहायला पाहिजे. मनपा चुनाव आने वाला है, उसको लेकर क्या कुछ कहना चाहेंगे? महानगरपालिका निवडणूक कधी लागेल हे सांगता येत नाही, कारण अजून प्रोसेस लेंदी आहे. तरी मला असं वाटतं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कमीत कमीत 100 जागा यावेळी नक्की जिंकेल.